28 जूनपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणास बसलेल्या सोनम वांगचुक यांना 18 जुलैच्या सकाळी पोलिसांनी बळजबरीने तिथून हटवलं. तरीही खचून न जाता 20 जुलै रोजी विद्यार्थी आणि नागरिक संसदेवर जाणाऱ्या शांतता मार्चसाठी रस्त्यावर उतरले. तेव्हा या सरकारने त्यांच्यावर अश्रुधूर सोडला आणि अमानुष लाठी हल्ला केला. पण या अत्याचाराची खरी विकृती तर तेव्हा समोर येते जेव्हा पोलीस आंदोलनातील विद्यार्थिनींना आक्षेपार्ह ठिकाणी आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने लाठ्यांनी मारत होते आणि त्या मुलींकडे पाहून हसत होते. ही कसली वर्दी आणि कसली सुरक्षा. अजून भयानक प्रकार तर सर्वोच्च न्यायालयात घडला, जेव्हा या अमानुष लाठीचाराचे आणि रक्ताळलेल्या मुलांचे व्हिडिओ घेऊन वकील सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी गेले आणि न्यायाधीश महोदय म्हणतात की व्हिडिओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही, आमचा वेळ वाया घालवू नका. देशाचे तरुण रस्त्यावर प्रशासनाचा मार खात आहेत आणि संविधानाच्या रक्षकांकडे ते पाहायला वेळही नाही. सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपणे, विद्यार्थ्यांची डोकी फोडणे, मुलींवर विकृतपणे लाठ्या चालवणे आणि त्यावर न्यायव्यवस्थेने वेळ नाही म्हणून तोंड फिरवणे हे लोकशाहीचा सर्वात मोठा पराभव आहे. जर आज आपण या अत्याचाराविरुद्ध आणि न्यायालयाने केलेल्या दुर्लक्षतेवर बोललो नाहीत तर उद्या आपलं न्याय मागणं ही गुन्हा ठरेल. जागे व्हा.